नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो. तर आज आपण 18च्या प्रश्नपत्रिकेतील इंग्लिशचे प्रश्न पाहूया. पहा बघा, इंग्लिशचे 1 ते 30 प्रश्न आहेत. फर्स्ट क्वेश्चन आहे, चूज द मिसमॅच्ड पेअर फ्रॉम द फॉलोइंग. तर फर्स्ट आहे गॉस, गुस, शिप, शिप्स, लिप, लाईफ, लिव्ज, डिअर, डिअर. म्हणजे आता ह्याचं जर ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला काय कळतंय की एकवचन अनेकवचन आहे आणि काय करायचं आहे, मिसमॅच्ड पेअर फ्रॉम द फॉलोइंग म्हणजे चुकीची जोडी एकवचन आणि एकवचनची शोधायची आहे. तर हे जर एकवचन बरोबर आहे, गुस गुसेस, लाईफ लाईव्स, डिअरचं डिअरच राहतं, तसंच शिपचं शिपच राहतं. एकवचनमध्ये पण एकच मेंढी आणि अनेकवचनमध्ये पण शिपच राहतं. म्हणजे हे मिसमॅचड आहे. याचा आन्सर येणार आहे 2. सेकंड बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ही डॅश डॅश 15 नेक्स्ट बर्थडे. तर ह्याच्यामध्ये आता करेक्ट काय करायचं आहे आपल्याला, अल्टरनेटिव्ह हॅव बीन येणार आहे का, 15 आहे. तर ही विल बी येत, ही विल बी 15 नेक्स्ट बर्थडे. त्या विल बी येणार आहे, शक्यता आहे 15 नेक्स्ट बर्थडे. वुड बी पण येणार नाही, भूतकाळ नाही, हॅड बीन पण येणार नाही, हॅव बीन किंवा विल बी येणार आहे. तर इथं ही विल बी 50-50मध्ये हे जाणार आहे, विल बी येणार आहे. सेकंडच येते ह्याचं पण. थर्ड बघा, फिल इन द ब्लँक विथ प्रॉपर अल्टरनेटिव्ह. इथं प्रॉपर अल्टरनेटिव्ह काय येतं, परफेक्ट हेल्थ डिपेंड्स ऑन द डॅश डॅश ऑफ ए फ्यू सिम्पल रूल्स टू हेल्थ. तर आता इथं प्रॉपर अल्टरनेटिव्ह काय येणार आहे, तर ऑब्झर्वेशन येणार आहे, ॲक्युरन्स येणार आहे, ऑब्झर्वन्स येणार आहे, ॲडॅप्टेशन येणार आहे. तर परफेक्ट हेल्थ डिपेंड्स ऑन द ऑब्झर्वन्स ऑफ अ फ्यू सिम्पल रूल्स टू हेल्थ. ऑब्झर्वन्स येणार आहे. फोर्थ बघा, चूज द वन विच बेस्ट एक्सप्रेशन ऑफ द अंडरलाइन्ड वर्ड इन द सेंटेन्स. द बॉय इज अनेक्सियस टू लर्न ॲज मच ॲज ही कॅन. तर आता बेस्ट एक्सप्रेसेस म्हणजे ह्याचा समानार्थी शब्द अनेक्ससचा. तर अनेक्सस म्हणजे चिंताग्रस्त, काळजीत असणे. तर द बॉय त्याच्या अभ्यासाविषयी काय आहे, शिकण्याविषयी काळजीत आहे. तर ह्याच्यात सिरियस, वरीड, फोर्सड, तर इगर येणार आहे. अनेक्सियस, इगर येणार आहे. काय केलं, बेस्ट एक्सप्रेशन ऑफ द अंडरलाईन वर्ड. बेस्ट ह्याच्यामध्ये कुठलं आहे, तर इगर आहे. पाचव्याचं बघा, काउंट अँड चूज द नंबर ऑफ ॲडजेक्टिव्ह इन द फॉलोइंग सेंटेन्स. इट इज अ गुड आयडिया टू गो टू महाबळेश्वर बाय अ प्रायव्हेट कार. तर आता हे बघा, इथं ॲडजेक्टिव्ह विचारलेत किती आहेत. इट इज अ गुड आयडिया टू गो टू महाबळेश्वर बाय अ प्रायव्हेट कार. तर ॲडजेक्टिव्ह किती आहेत, 2 आहेत. आयडिया आणि प्रायव्हेट 2 ॲडजेक्टिव्ह आहेत. 6 बघा, चूज द करेक्ट इंटरजेक्शन टू कम्प्लीट द फॉलोइंग डॅश डॅश ॲट लास्ट यू हॅव डन इट. हरॅश, आल्स, ब्रॅवो आणि काय आहे, आउच. तर आता इथं आहे ॲट लास्ट यू हॅव डन इट म्हणजे त्यानं काम केलेलं आहे शेवटी. तर इथं काय येणार आहे, शाबासकी येणार आहे, ब्रॅवो, शेवटी त्यानं ते काम केलंच. तर 7वं बघा, rearrange the jumbled part which labeled PQRS, so produce the correct sentence for the give sentence we have to. तर PQRS ह्याच्यामध्ये वाक्य काय केलेलं आहे, ब्रेक केलेलं आहे. वाक्य आहे, ॲज वी सी इट ब्रेक स्पीक द ट्रूथ, देर इज फ्लॅशवूड अँड डार्कनेस इवन इफ ऑल अराउंड अस, अशा पद्धतीनं आहे. तर जम्बल्ड पार्ट विच आर लेबल्ड वी हॅव टू रिअरेंज म्हणजे काय करायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे, वाक्य ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, लावून घ्यायचं आहे, व्यवस्थित रिअरेंज करायचं आहे. म्हणजे कोणती क्रिया आधी येणार आहे. तर बघा, क्यूची स्पीक द ट्रूथ ॲज वी सी इट इवन इट ऑल अराउंड अस, देर इज फ्लॅशवूड अँड डार्कनेस. तर अशा पद्धतीनं पहिलं येतं स्पीक द ट्रूथ, नंतर येतं ॲज वी सी इट,
त्यानं पाहिलं आणि नंतर काय येतं, यस म्हणजे इवन इफ ऑल अराउंड अस आणि आर देअर इज फ्लॅशवूड अँड डार्कनेस, राष्ट्रला आर येते. आठव्याचं बघा, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ही ट्रीट्स अस डॅश डॅश स्लॅव्ज. ही ट्रीट्स अस लाईक स्लेव्ज. विथ येणार नाही, फ्रॉम नाही, फॉर नाही, लाईक येणार आहे स्लेव्ज. 9 पण सेमच आहे, वाक्य दिलेले आहेत, ABCD दिले, वरती PQRH होतं. आता इथं सांगितलंय काय एरर आहे कुठल्या ह्याच्यामध्ये, सेंटेन्समध्ये. ए सेंटेन्समध्ये आहे, बी का सी का डी कोणत्या सेंटेन्समध्ये आहे ती विचारलेली आहे. आणि वाक्य रिअरेंजच आहे. आय विल पुट ऑन अ नोट इन धिस रिगार्ड फॉर युअर कन्सिडरेशन अँड नेसेसरी डिसिजन, असं वाक्य आहे. आणि ह्या वाक्यामध्ये काय केलेलं आहे, ABCD असं काय केलेलं आहे वाक्य ब्रेक केलेलं आहे. आणि मग काय करायचं आहे आपल्याला, कुठल्या ह्याच्यामध्ये आपल्याला गावत्या एरर ते बघायचं आहे. आय विल पुट अप पाहिजे होतं, इथं ऑन लिहिलं आहे. आय विल पुट अप अ नोट इन धिस रिगार्ड फॉर युअर कन्सिडरेशन अँड नेसेसरी डिसिजन, तर इथं काय येतं, अप येतं. त्यामुळं पहिलं ए चुकलेलं आहे, एमध्ये एरर येते, त्यामुळे एच आन्सर असणार आहे. 10चं काय येते, चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिवन एक्सप्रेशन. तर आता सुटेबल कुठला आहे, वन हू इज इंटरेस्टेड इन द वेलफेअर ऑफ वुमन. तर आता वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे, इंटरेस्टेड फेमिनिस्ट. ह्याचं काय येणार आहे, फेमिनिस्ट येणार आहे. वेलफेअर ऑफ वुमनला काय म्हणतात, तर फेमिनिस्ट. ॲसेंटिक येणार नाही, रिक्लोज येणार नाही, रिप्रूफ येणार नाही, फेमिनिस्ट. कारण वुमनची रिलेटेड फेमिना, वुमनला फेमिना पण म्हणतात, तर त्यामुळे फेमिनिस्ट येतं. 11, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. फर्स्ट, किट्स अँड बिरॉन आर रोमॅन्टिक पोएट्स बट आय प्रेफर द लॅटर. सेकंड आहे, सी कम टू स्कूल लॅटर दॅन आय. तर ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, करेक्ट अल्टरनेटिव्ह विचारायचं आहे, कुठला आहे करेक्ट. तर दोन्ही पण बरोबर आहेत, बोथ फर्स्ट अँड सेकंड आर करेक्ट. प्रेफर दिस लॅटर अँड सी कम टू स्कूल लॅटर दॅन आय, ही दोन्ही पण बरोबर आहेत करेक्ट. 12चं फिल इन द ब्लँक आहे, काऊचा पिल्याला काप म्हणतात, लॉयनच्या पिल्याला कप म्हणतात. हे एक विचारलं जाऊ शकतं. काऊला काफ आणि लायनला कप, म्हणजे प्राणी आणि पिले, हे पाठांतर करून ठेवायचं आहे. 13, चूज द ऑड टर्म आउट. तर आता प्रॉवर्टी, फ्रीडम, विस्डम हे काय आहे, ते भावना आहेत. प्रॉवर्टी, पुअर मॅन काय आहे, तर हे आहे, त्यामुळे ऑल टर्म काय येणार आहे, पुअर मॅन येणार आहे. 14चं आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ही प्रेफर्स कॉफी टू टी, कॉफी टू टी येणार आहे. अबाव नाही, ओव्हर नाही, आफ्टर पण नाही. 15चं आहे, पिक आउट द मोस्ट इफेक्टिव्ह वर्ड फ्रॉम द गिवन. माय फादर इज द एल्डर ब्रदर ऑफ माय अंकल. मोठा आहे, लार्जर पण नाही, बिगर पण नाही, एल्डर येणार, मोठा. आता हे पॅरेग्राफ आहे, 16 ते 20 प्रश्न विचारलेले आहेत पहा. आणि पॅरेग्राफ वाचून आपल्याला काय करायचं आहे, ॲन्सर द्यायचा आहे. आपण पहिला पॅरेग्राफ वाचूया. कल्चर इज नॉट मिरली लर्निंग, इट इज अ discrimination, understanding of life. Liberal education aim at producing moral gifts as well as intellectual sweetness of temper as much as sanity of outlook into the art of living. The cultured man carries a certain grants, a certain refinement, a certain distinction, which redeems he from the sterile fertility of aimless struggle. Culture is not a pause of intellect or a code of convention, but as attitude of life which finds nothing human alive, common or unclean. An education that brings up a young man in entire indifference to the misery
and poverty surrounding him, the general uh, stri- stri- stringency of life to the dumb pinch of tortured bodies and the lives submerged in the shadows is essentially a failure if we do not realize the solidarity of the human community nor have human relations will choose whose the world passes by as the lovely and the lost we are not cultured. तर अशा पद्धतीनं हा पॅरेग्राफ दिलेला आहे. तर या पॅरेग्राफमध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्रश्न दिलेले आहेत ते बघूया. तर 16वा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट बेस्ट एक्सप्रेस द ऑफ द पॅसेज. तर आता कुठलं स्टेटमेंट पॅसेज एक्सप्रेस करतं, कल्चर लेंड्स ग्रांट्स अँड सेनिटी to man, culture and education are complementary to each other. Liberal education make man cultured. Education brings man closer to life. तर कल्चर आणि एज्युकेशन कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर, त्यामुळे 16चं 2 येणार आहे. पॅरेग्राफमध्ये आपल्याला दोन्ही पण कॉम्प्लिमेंटरी आहे असं सांगितलेलं आहे. 7चं काय येणार आहे, अकॉर्डिंग टू द रायटर द फंक्शन ऑफ लिबरल एज्युकेशन इज टू change the outlook of a person, increase intellectual powers, improve a person morally, develop sensitivity to human dignity. तर कुठलं येणार आहे, तर इन्क्रीज द इंटेलेक्च्युअल पॉवर. लिबरल एज्युकेशन काय करतं, इन्क्रीज इंटेलेक्च्युअल पॉवर. 17चं 2 येणार आहे. कन्सिडर द फॉलोइंग काय येणार आहे, तर ब्रदरहूड ऑफ अ मॅन, अंडरस्टँडिंग ऑफ पेन अँड सफरिंग, बेटर ह्युमन रिलेशन्स, स्वीटनेस ऑफ टेम्पर. बेटर ह्युमन रिलेशन्स आहे. 19चं आहे, कल्चर रिडम्स अ पर्सन फ्रॉम द स्टेराईल फर्टिलिटी ऑफ aimless struggle because it makes man learned, it makes man more intellect, it brings about a better understanding of life, it prepares man of struggle, it brings about a better understanding of life येणार आहे. 20चं काय येणार आहे, एज्युकेशन इज sometime a failure, which one of the following is most likely reason for this. तर it improves the intellect only, it does not prepare man for struggle, it does not make man refined, it carries a man away away from life around him. त्यामुळं 4 येणार आहे. चूज द करेक्ट सिनॉम्स काय येणार आहे, प्लॅसिडचा काम येणार आहे. प्लॅसिड काम, क्लिअर डल एन्जॉयबल नाही, काम येतो प्लॅसिड. 22चा आयडेंटिटी विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज एन एरर. कुठल्यामध्ये एरर आहे ते विचारले. पीपल हू आर अवर्स विथ हार्ड वर्क जनरली डू नॉट सक्सीड इन लाईफ, नो एरर. तर कुठं आहे, पीपल हू आर अवेअर्स द हार्ड वर्क जनरली, इथे येणार आहे. विथ नाही पाहिजे. पीपल हू आर अवेअर्स द हार्ड वर्क जनरली डू नॉट सक्सीड इन द लाईफ, असं वाक्य येणार आहे. एमध्ये एरर आहे. 23चं काय येणार आहे बघा, 23चं चूज द करेक्ट पॅसिव्ह वॉइस फ्रॉम द गिवन सेंटेन्स. काय आहे सेंटेन्स, इट फील्स सेंटेन्स आहे, इट फील्स अ ग्लोबल नॉलेज गॅप. तर ह्याचं काय येणार आहे, ग्लोबल नॉलेज गॅप इज फिल्ड बाय इट. पॅसिव्ह आहे, ॲक्टिव्ह केला आपण. काय येणार आहे, ग्लोबल पहिला येणार, नॉलेज गॅप येणार. परत वाक्य काय आहे, वर्तमान काळी, इज फील्स फिल्ड बाय इट. 23चं 3 येणार आहे. 24चं काय येणार आहे पहा, 24 काय आहे प्रश्न, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिवर. डायरेक्ट स्पीच आहे, आय सेड टू वेदांत, व्हॉट डज इट मीन्स. वाक्य आहे, काय आहे, प्रश्नार्थी आहे, क्वेश्चन मार्क आहे. आय आस्क्ड वेदांत व्हॉट इट मीन्स असं येणार आहे. आस्कचं सेड बद्दल काय येणार आहे, आस्क्ड येणार आहे. वेदांत व्हॉट
WH क्वेश्चन आहे. वाक्य WH हाय येणार व्हॉट इट मीन्स मिनटं काय येणार आहे भूतकाळी रूप घ्यायचं आहे. नंतर 25चं काय येणार आहे डिग्री आहे. कंपॅरेटिव्ह डिग्री ऑफ द गिवन सचिन तेंडुलकर इज द बेस्ट बॅट्समन इन इंडिया. काय येणार आहे त्याचं सचिन तेंडुलकर इज बेटर दॅन एनी अदर बॅट्समन्स इन इंडिया. अशा पद्धतीने येणार आहे. बेस्ट बद्दल काय वापरणार आपण इज द बेस्ट दॅन एनी अदर काढून काय बेटर दॅन एनी अदर येणार आहे. बेस्ट दॅन एनी अदर बॅट्समन इन इंडिया अशा पद्धतीने येणार आहे कंपॅरेटिव्ह डिग्रीची कंपॅरेटिव्ह डिग्री ह्या वाक्याची येणार आहे. 26 आहे चूज द प्रॉपर आर्टिकल इट मच बी मॅजिक फिश काय येणार आहे डॅश डॅश फिश विल युअर ग्रँट काय येणार आहे अ मॅजिक फिश द फिश विल ग्रँट युअर विश अशा पद्धतीनं काय येणार आहे प्रॉपर आर्टिकल येणार आहे. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह काय येणार आहे कॅमल्स ग्रंट एलिफंट्स काय येणार आहे एलिफंट कसा ओढवतो ट्रम्पेट एलिफंटचं ट्रम्पेट येणार आहे गर्जना. हत्तीची काय येणार आहे ट्रम्पेट येणार आहे. 28चं काय येणार आहे चूज द करेक्ट अँटोनॉम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड. प्रोवेकचं अँटोनॉम्स काय येणार आहे पॅसिफाय येणार आहे. 29चं आहे बघा फाइंड out of the phrase which correctly substitute the underlined part of the sentence. A hot head is the always loser of life. हॉट हेडच्या काय येणार आहे फ्रेज रॅश पर्सन येणार आहे रॅश पर्सन. तिचं काय येणार आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आय सॉल्वड अ प्रॉब्लेम विच वॉज व्हेरी डिफिकल्ट. करेक्ट काय येणार आहे WH विच वॉज व्हेरी डिफिकल्ट. थँक्यू.